ज्या बसने भाऊ सहलीला जाणार होता त्याच बसने बहिणीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। लहान भाऊ सहलीला जायला निघाला, ड्रायव्हरने पटांगणातच बस मागे घेतली। धाकटा भाऊ बहिणीला बाय करायला शोधतोय, पण त्याची मोठी बहीण बस रिव्हर्स येत असतानाच थेट बस खाली चिरडली गेली। बहीण धाकट्या भावाला सहलीला सोडायला आली खरी, पण शाळेच्या पटांगणातच तिने कायमचा जगाला निरोप दिला। ही बस पहा, ही बस ज्या भावाला सहलीचा आनंद देणार होती त्याच भावाच्या बहिणीचा या बस खाली जीव गेलाय। काळजाचा ठोका चुकवणारा हा धक्कादायक प्रकार विरारच्या नरसिंह गोविंद वर्तक शाळेच्या पटांगणात घडलाय। नरसिंह गोविंद वर्तक शाळेच्या मुलांची सहल जाणार होती। आपण सहलीला जाणार, आपल्याला फिरायला भेटणार म्हणून मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता। ठरलेल्या वेळेनुसार सगळी मुलं शाळेच्या पटांगणात पोहोचली। मुलांना बसपर्यंत सोडायला त्यांचे पालकही आले। पालकांची शाळेच्या पटांगणावर एकच गर्दी झाली। याच गर्दीत सिद्धी फुटाणे नावाची 19 वर्षांची तरुणी आपल्या लहान भावाला सोडायला आली होती। सिद्धीने स्वप्नातही कल्पना केली नव्हती की तिच्या शाळेच्या पटांगणापर्यंतचा हा प्रवास शेवटचा ठरणार आहे। सिद्धीने आणि इतर पालकांनी मुलांना बाय केलं। सिद्धीनेही आपल्या लाडक्या धाकट्या भावाला घट्ट मिठी मारली। जास्त मस्ती करू नकोस आणि काळजी घे म्हणून बजावलं आणि मुलं बसमध्ये बसली। पटांगणात उभ्या असणाऱ्या बसला ड्रायव्हरने रस्त्यावर घ्यायला रिव्हर्स गिअर टाकला। गाडी मागच्या दिशेला चालू लागली। लोकांच्या गर्दीतून वाट काढत गाडी मागे मागे सरकत होती। गाडीचा वेगही फार नव्हता, पण इतक्यातच रस्ता खालीवर असल्याने गाडी एका बाजूला झुकली आणि शेजारीच उभ्या असणाऱ्या सिद्धीला गाडीचा जोरदार धक्का बसला। याच धक्क्यामुळे सिद्धी बस आणि शाळेच्या संरक्षक भिंतीत अडकली आणि अक्षरशः चिरडली गेली। या अपघातात सिद्धीच्या डोक्याला गंभीर मार बसला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिद्धीने जागीच जीव सोडला। भावाला सोडायला आलेली सिद्धी त्या बस खाली चिरडली गेली। ही बातमी ऐकून सिद्धीच्या आई वडिलांवर काय बीतली असेल याची कल्पनाही अंगावर शहारा आणणारी आहे। गाडीतून आपल्या बहिणीला हात देणाऱ्या भावाने आपल्या उघड्या डोळ्यांनी बहिणीला मृत्यूच्या मुखात जाताना पाहिल्यावर त्याच्या काळजावर किती चरे पडले असतील हा विचारही काळजाचं पाणी करून जाणार आहे। या दुर्दैवी घटनेमुळे शाळेची सहल रद्द करण्यात आली, पण या सहलीच्या निमित्ताने एका भावाने बहिणीला, एका बापाने लेकीला आणि एका आईने आपल्या मुलीला कायमचंच गमावलंय। विरारहून महेंद्र वानखेडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।